नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत 1 किलो रव्याचे लाडू कसे बनवायचे. अगदी चविष्ट असे. चला तर मग पाहूया. इथे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घेते. तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो रवा हा भाजून घेते. नंतर राहिलेला मी अर्धा किलो रवा भाजून घेईन. तर हा जो काही रवा आहे तो आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथं बघू शकता की अगदी कलर बदलेपर्यंत छान खमंग असा रवा मी इथं भाजून घेतलेला आहे. आम्ही आता रवा हा काढून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने आता राहिलेला जो काही अर्धा किलोचा आहे तो सुद्धा मी आता अशा पद्धतीने अगदी खमंग भाजून घेतलेला आहे. इथे यानंतर आता आपण पाहूयात की पाक कसा बनवायचा. 1 किलो रव्याचे लाडू आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1.25 किलो साखर घेतलेली आहे. लक्षात घ्या, रव्याचे लाडू बनवताना त्याचा जो पाक असतो तो कच्चा घ्यावा लागतो, पूर्णपणे नाही करायचा. तर आता इथे एक छान उकळी याला आलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी ॲड करणार आहे वेलची पूड. आता महत्त्वाचं हे आहे की पाक तयार झाला का नाही हे ओळखायचं कसं. तर 15 ते 20 मिनटात आपला पाक तयार होतो. त्याला एक चिकटपणा येतो. आता मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जो काही तयार पाक आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे. जर पाण्यामध्ये गेल्यानंतर जर त्याची एक गुठळी तयार होत असेल, अगदी चिकटपणा आपल्याला जाणवतोच, त्याची एक गुठळी तयार होत असेल तर ओळखून जायचं की आपला पाक इथे तयार झाला आहे. पाक तयार झाला की लगेचच याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा आहे तो याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे. आता हा रवा पूर्णपणे पाकामध्ये मुरला पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ आपण बाजूला ठेवणार आहोत आणि नंतर याचे सुंदर असे लाडू आपण वळून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 किलो रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहिले. त्याच्यासाठी लागणारं पाक कसा बनवायचा अगदी तेही योग्य पद्धतीने मी सांगितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.